नमस्कार सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आपण सर्वजण RPF कॉन्स्टेबलचे ॲडमिट कार्ड स्टेटस कधी येतील आपण वाट बघत होतो आणि ते जाहीर झालेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार नाही, परंतु तुम्हाला तुमच्या परीक्षा कुठे आहे त्याचे शहर, तारीख आणि शिफ्ट समजेल. सर्वांना सर्वात पहिल्यांदा मी सांगतो, 2 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत आपले RPF कॉन्स्टेबलचे पेपर होणार आहेत. आणि खूप मुलांचा प्रश्न होता की याचे एक्झाम सेंटर बाहेर गेलेत का? तर आत्ताच एका मुलीने मेसेज केलेला आहे का तिचं सेंटर धुळे आपल्या महाराष्ट्रामध्येच आलेले आहे. अशाच वेगवेगळ्या काही मुलांचं कुठे जाईल सांगता येत नाही. तर तुम्ही चेक केल्याच्या नंतर तुमचा जिल्हा कुठे आलेला आहे, कोणत्या शहरात तुमचा पेपर आलेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता ते चेक कसं करायचं, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक देत आहे. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे पूर्ण. येथे तुम्हाला या ठिकाणी जन्मदिवस, महिना आणि या ठिकाणी तुमचं वर्ष सिलेक्ट करायचं आहे. जो हा कॅप्चा आहे जशाच्या तसा हे सिलेक्ट करायचा आहे, इथे टाकायचा आहे आणि इथे लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता काही मुलांचं रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर लॉग इन होणार नाही. तर इथे असे दाखवेल, डिअर कॅन्डिडेट सिटी स्लिप इज नॉट लाईव्ह या ठिकाणी एट फॉर युअर ॲप्लिकेशन, म्हणजे तुमचं सध्या जनरेट झालेलं नाही. ज्या मुलांचं पेपर थोडा उशीर आहे त्यांचं अशा प्रकारचं एरर दाखवेल, डिअर कॅन्डिडेट सिटी स्लिप इज नॉट लिव्ह एट फॉर युअर ॲप्लिकेशन, अशा प्रकारचा एरर दाखवेल ज्यांचा पेपर उशिरा आहे त्यांच्यासाठी. आता सर्वात महत्त्वाचं त्यांनी इथं आधीच काय म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता ज्यांचं या ठिकाणी बघू शकता ज्यांचं पेपर आहेत त्यांचे 10 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम सिटी आणि स्टेटस दिसतील. आज तारीख आहे 21 तारीख. आज जर 21 तारीख आहे म्हणजे 2-3-4 या तारखेला ज्यांचा पेपर आहे त्यांचेच ॲडमिट म्हणजे सिटी आणि तारीख तुम्हाला बघायला भेटेल. बाकीचे राहिलेल्या मुलांचा हळूहळू तुम्हाला बघायला भेटेल, लगेच दिसणार नाही. ते कशा प्रकारे लॉग इन करायचं हे मी तुम्हाला सांगून देतो. आता इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर लॉग इन करायचं आहे सर्वात पहिल्यांदा. आणि लॉग इन झाल्याच्या नंतर ज्या मुलांचं लॉग इन होत आहे त्यांनी बघू शकता इथे, एक मिनिट, ज्यांचं लॉग इन होईल त्यांचा असा इंटरफेस ओपन होईल. त्यांचं बघू शकता इंटिमेशन स्लिप, म्हणजे बघू शकता प्लीज क्लिक हिअर टू डाउनलोड सिटी इंटिमेशन स्लिप असा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करून तुमचं शहर तुम्हाला समजेल, परीक्षा तारीख समजेल आणि कितव्या शिफ्टला तुमचा पेपर आहे हे देखील समजेल. आणि इथं बघू शकता सिटी इंटिमेशन स्लिप याच्यावरती बघायला भेटेल. आता खूप मुलांचा जो एकच पॉईंट आहे की आपल्या नोट्स कशा प्रकारच्या आहेत. जर तुम्हाला खाली नोट्स घ्यायच्या असतील तर या ठिकाणी बघू शकता नोट्स कशा प्रकारे आहे हे दाखवून देतो मी तुम्हाला. बघू शकता या नोट्स आहेत आपल्या, ज्या आहेत तुम्हाला खाली बघू शकता 3500 प्लस वन लाइनर प्रश्न आहे. सामान्य ज्ञानाला तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातील, त्याच्यातून 10-12 चालू घडामोडी असतील. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे प्रश्न 3500 प्लस प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये चालू घडामोडी देखील तुम्हाला भेटतील. याची किंमत आधी किती, ₹289 ठेवण्यात आलेली होती, परंतु आता परीक्षा खूप जवळ आल्यामुळे मुलांना या ठिकाणी कमी किंमत करायला सांगितली. त्याच्यामुळे फक्त 149 मध्ये या नोट्स भेटतील. ऑफर फक्त आजच्या दिवस आहे. या नोट्स घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला